नमस्कार मंडळी, संचिताज टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, गेल्या 3-4 दिवसापासून आपण मोमोज, पिझ्झा, बिर्याणी असे अनेक पदार्थ बघितले आहे. पण सारखं तेलकट खाल्ल्याने सहसा तब्येतसुद्धा खराब होऊ शकते आणि ते आपल्या शरीरासाठी, हेल्थसाठी चांगलं नसतं. जास्त तेलकट, गोड हे तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. किंवा कधीकधी आजारी पडल्यावर आपल्याला खिचडीची आठवण येते, पण खिचडी म्हणजे सहसा कोणाला आवडत नाही. त्यामुळे आज अशी खिचडी आपण बनवणार आहे जी लहान मुलंसुद्धा हातबोटं पुसून अशी खातील. तुम्ही बघू शकता, मी इथे अर्धी तुरीची डाळ घेतली आहे, त्यासोबतच अर्धी वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ ही पोटासाठी अतिशय थंड अशी असते. त्यासोबतच मी इथे 1 वाटी असे राशनचे तांदूळ घेतले आहेत. माझ्या घरामध्ये सहसा कोणाला अशी भातासारखी खिचडी आवडत नाही, थोडीशी अशी पातळच आवडते. आता या सर्व खिचडीमध्ये आपण काय टाकणार आहे ते पाहूया. बिर्याणी केले त्यावेळी ते काही भाज्या माझ्याकडे राहिल्या होत्या, त्या भाज्या मी सुद्धा ह्याच्यामध्ये टाकणार आहे. त्याच्यामध्ये मी फरसबी घेतले आहे, गाजर घेतलं आहे, शिमला मिर्च घेतले आहे, त्यासोबतच मी इथे लसूणसुद्धा टाकणार आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काय काय मसाले टाकणार आहोत ते मी तुम्हाला सांगते. इथे मी 2 टमाटरसुद्धा बारीक कापून घेतले आहे. मसाल्यांमध्ये मी मीठ घेतलेलं आहे, त्यासोबतच हळद घेतला आहे, लाल तिखट मसाला घेतला आहे, धने पावडर घेतली आहे, जिरा पावडर घेतली आहे आणि त्याच्यासोबतच मी इकडे थोडासा असा एव्हरेस्टचा पुलाव मसाला घेतला आहे, ज्याने थोडीशी आपल्या खिचडीला मस्त असा सुगंधसुद्धा येतो आणि टेस्टसुद्धा येतो. आता इथे सर्व भाज्या घेतलेल्या आहेत. आता सर्वप्रथम आपण गॅस जळवूया, गॅसचा फ्लेम ऑन करूया आणि त्यावर आपण कुकर ठेवूया. आजारी पडल्यावरसुद्धा डॉक्टर आपल्याला खिचडी खायची सल्ला देतात, पण आपल्याला सहसा खिचडी ही आवडत नाही. साधी खिचडी ही सहसा कोण खात नाही, लहान मुलंसुद्धा खात नाही. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची खिचडी बनवून बघा, नक्की तुमच्या घरामध्ये सर्वांना आवडेल. लहान मुलंसुद्धा हातबोटं अशी पुसून खातील, ही माझी तुम्हाला गॅरंटी आहे. नक्की ट्राय करून बघा तुम्हीसुद्धा. जास्त मसाले याच्यामध्ये आपण टाकणार नाही, जे आहे बेसिक मसाले आपण घरी वापरतो तेच आपण इकडे घेतलेले आहे. बघू शकता, मी इथे कुकरमध्ये अर्धी वाटी तेल टाकलेलं आहे. तेल मस्तपैकी आपण असं एकदम गरम करून घेणार आहे, एकदम जास्त नाही, पण थोडंसं असं तेल आपण गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जिरं घालून घेणार आहे. तुम्ही बघू शकता, तेल गरम झालेलं आहे. इकडे आपलं खिचडी ही आपल्या पोटासाठी अतिशय उत्तम असते आणि त्यामध्ये भाज्या म्हणजे त्या अतिशय पौष्टिक असतात. एकदम बारीक अशा केल्या तरी लहान मुलांना काही समजणार नाही. इथे गरम तेलामध्ये मी 1 तुकडा असा मिरचीचा घातलेला आहे, तुम्ही बघू शकता. मिरची थोडी अशी तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरं टाकणार आहे फोडणीसाठी. इकडे मी जिरं टाकलेलं आहे. तुम्ही मोहरी टाकायची असेल तर मोहरीसुद्धा टाकू शकता. त्यासोबतच ज्या मी 2 लसूण घेतलेल्या होत्या त्या मी ठेचून अशा ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. हे सर्व आपण 1 ते 2 सेकंड असं तेलामध्ये परतून घेणार आहे, जास्त करपवायचं नाही आहे. 1 ते 2 मिनटानंतर आपण जे 2 टमाटर घेतलेले ते मी इथे टाकणार आहे. बघू शकता, तेल आपलं मस्त गरम झालेलं आहे. आता ह्या तेलामध्ये आपण 2 मिनटं टमाटर जोपर्यंत असं नरम नाही होत तोपर्यंत ते गळून घ्यायचं आहे पूर्णपणे. टमाटर गळण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे. तुम्ही बघू शकता, मी पूर्ण मीठ एकदाच घालते, जेणेकरून नंतरला खिचडीत मीठ घालायची गरज नाही लागणार आहे. सर्व मीठ इकडे मी एकदा घातलेलं आहे. आता ह्याला आपण 1 ते 2 मिनटं असं तेलामध्ये सर्व भाजून घेऊया, परतून घेऊया. ही खूप अतिशय उत्तम लागते अशी ही खिचडी, नक्की ट्राय करून बघा. तसं पण मी कितीही बाहेरचं खाल्लं ना तरी मला घरातले 1 घास तरी जेवण हे लागतं. इथे आपले टमाटर तुम्ही बघू शकता असे बारीक झाले आहेत. आता आपण जे सगळे मसाले घेतले होते ते सर्व मसाले मी इथे टमाटरमध्ये टाकले आहे. पुन्हा आपण 1 ते 2 मिनटं हे सर्व मसाले आणि टमाटर परतून घेऊया. बघू शकता, आपल्या मसाल्यांना तेल सुटलेलं आहे. आता ज्या आपण भाज्या घेतल्या होत्या, सर्व भाज्या मी 1 ते बारीकच घेतलेल्या आहे बघा, जास्त मोठ्या पण नाही घेतलेल्या आहे. त्या सर्व भाज्या मी याच्यात टाकलेल्या आहेत. तुम्हाला ज्या आवडीच्या भाज्या लहान मुलांना आवडतात त्या भाज्या तुम्ही इकडे टाकू शकता. माझ्याकडे ह्या बिर्याणी बनवलेल्या भाज्या शिल्लक होत्या, त्या फेकण्यापेक्षा मी त्यांना ह्या खिचडीमध्ये ॲड केलेलं आहे.
बघू शकता भाज्या हे आपल्या शरीरासाठी खूपच अशा पौष्टिक असतात. आता आपण ह्यांना सर्व भाज्यांना 2 मिनटं असं सर्व मसाल्यांमध्ये भाजून घेऊया. मसाल्यांमध्ये प्रत्येक गोष्ट ही अतिशय स्लो फ्लेमवर भाजली ना का त्या पदार्थाला चवच वेगळी येते. आणि 2 मिनटात आपण एकदम अशा हळू ह्याला भाजले तुम्ही पाहू शकता. पण सहसा एकदम असं कच्चं ठेवलं ना का सगळं मसाल्यांना सुद्धा असा कच्चा वास येतो. आता मी जे तांदूळ आणि डाळी भिजून पूर्णपणे अशा धुवून घेतलेल्या होत्या, तुम्ही बघू शकता. धुवून घ्यायच्या आणि 2 मिनटं त्यांना अशा पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या. आता पूर्णपणे हे आपण सर्व तांदूळ आणि डाळी ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. मी ते राशनचे तांदूळ घेतले आहे कारण की ते सहसा लगेच गळतात. असं अख्खं भातासारखी खिचडी ही माझ्या घरामध्ये कोणालाही आवडत नाही, थोडीशी अशी पातळच लागते. तुम्ही बघू शकता इकडे मी सगळं तांदूळ आणि डाळी अशा टाकलेल्या आहेत. किती अप्रतिम असं वाटतं, एक प्रकारचा पुलावच वाटतो आहे मला हा. पण हा पुलाव नाही आहे, ही आपली मसाला खिचडी आहे. गुजराती लोकांच्या घरी ही खिचडी खूप खाल्ली जाते, मी पाहिलं आहे. आपण सुद्धा ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. आवडल्यास संचिताज टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता हे सर्व आपण 2 मिनटं मिक्स केल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये साधारण 1 ते 1.5 तांब्या मी पाणी घालणार आहे. इन्स्टंट एनर्जी हवी असेल ना तर कधी पण ही खिचडी नक्की ट्राय करून बघा. भाज्यासुद्धा आहे, मसाला पण आहे आणि कार्ब्स म्हणजेच भात हे कार्ब्सचं एक उत्तम असं सोर्स आहे ज्याने आपल्याला लगेच अशी एनर्जी भेटते. मी इकडे 1.5 तांब्या पाणी घातलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता इथे कुकरला मी कमसे कम 4 ते 5 शिट्या इकडे लावून घेणार आहे. साधारण अर्ध्या तासाने मी इकडे कुकर एकदम थंड करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. शिटी पण पूर्ण वाफ निघून गेली आहे. आता आपण ह्याला ओपन करूया. बघू शकता आपली खिचडी मस्तपैकी अशी रेडी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. पण तरीसुद्धा मला ही थोडीशी अशी स्टिकी वाटते, म्हणजेच थोडीशी अशी मी बोलली भातासारखी झाली आहे, थोडीशी अशी झाली आहे. आता ही आपण सर्व खिचडी एका कढईमध्ये काढून घेऊया आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये असं पाणी टाकणार आहे जेणेकरून ती थोडीशी अशी पातळ होईल. कुकरमध्ये आपण खिचडी मस्त झालेली आहे, तुम्ही बघू शकता. मी हिला कढईमध्ये काढून घेते, तुम्ही पाहू शकता. मी खिचडी अशी काढून घेतली आणि त्याच्यामध्ये साधारण थोडासा असा 1 ग्लास मी अजून पाणी टाकलं आहे, जेणेकरून ती पातळ अशी झाली आहे. वाटते की नाही अशी हॉटेलसारखी खिचडी, नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल, तुमच्या लहान मुलांना सुद्धा आवडेल. यासोबत पापड, लोणचं ह्याची सुद्धा काही गरज लागणार नाही. नक्की ट्राय करून बघा तुम्ही सुद्धा. हम तो दीवाने हुए यार.